चला, आज आपण 2050 मधल्या एका मराठी गावाची एक झलक बघूया. म्हणजे हे वर्णन आहे भविष्यातल्या एका गावाचं, जिथं कसं एकदम आधुनिक तंत्रज्ञान आणि आपली गावची संस्कृती अगदी हातात हात घालून चालताना दिसतील. आणि हे बघणं महत्वाचं आहे की तंत्रज्ञान आलं तरी गावाचा जो मूळ आत्मा आहे तो कसा टिकून राहतो. तर यातल्या काही खास गोष्टींवर आपण नजर टाकूया. पहिली गोष्ट म्हणजे शेती. इथं खूप बदल झालाय. शेतकरी आता चक्क टॅबलेट वापरून सगळी माहिती घेतायत. ड्रोननं पिकांना पाणी दिलं जातंय आणि हो, ट्रॅक्टर पण स्वयंचलित आहेत जे शेतीची कामं करतात. पण या सगळ्यातही शेतकऱ्याची मातीशी जी ओढ आहे ना, ती तशीच कायम आहे. दुसरी गोष्ट, शिक्षण. हे तर जवळपास पूर्ण डिजिटल झालंय. वर्गखोल्यांवर सोलार रूफ्स आहेत, मुलं होलोग्राम शिक्षकांकडून शिकतायत आणि सगळ्यांच्या हातात डिजिटल टॅबलेट्स दिसतात. पण गंमत अशी की याबरोबरच आपले जे पारंपरिक संस्कार आहेत, वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर आहे, या गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत बरं का. आणि तिसरं म्हणजे गावची बाजारपेठ. ती सुद्धा एकदम स्मार्ट झाली आहे. स्टॉल्स अगदी आधुनिक आहेत, पेमेंटसाठी थेट QR कोड स्कॅन होतो आणि चहा पण, काय सांगू, स्मार्ट कपमधून मिळतो. तरीही लोकांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य, ती आपुलकी आणि एकमेकांबद्दलचा आदर मात्र अगदी पूर्वीसारखाच टिकून आहे. थोडक्यात काय, तर 2050 मधलं हे गाव आपल्याला दाखवून देतं की तंत्रज्ञानाची प्रगती आणि गावाकडची संस्कृती व भावना अगदी एकत्र नांदू शकतात, जिथं मन अजूनही आपल्या मातीशी जोडलेलं आहे.